नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। संजय गांधी निराधार योजनेचे 4 महिन्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश, महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केलेला आहे आणि या संदर्भात पैसे संबंधित बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। नेमका संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आजचा शासन निर्णय काय आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्यांसाठी काय म्हटलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना दिल्या जातात त्यापैकी संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल किंवा राज्य सरकारच्या योजना किंवा केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्त वेतन योजना असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना असतील किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना असतील, या सर्व योजनांचे पैसे हे डीबीटीद्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना देण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आता हे सर्व पैसे माहे डिसेंबर 2024 पासून राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, या सर्व योजनांचे पैसे त्यांचं सर्व डीबीटी पोर्टलद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्ट सांगितलेली आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांचे माहे डिसेंबर 2025 पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। म्हणजेच अनेक लाभार्थ्यांचा असा एक प्रश्न आहे की सर, अद्याप आम्हाला पैसे येत नाहीत। बाकीच्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत आहेत, परंतु संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्त वेतन योजना या योजनांचे पैसे बँकेच्या माध्यमातून आमच्या खात्यावरती वर्ग केले जात नाहीत। या ठिकाणी या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्यांना या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहेत की तुमचे पैसे जे येत नाही ते कोणत्या कारणामुळे येत नाही, कारण राज्य सरकारने हे पैसे डीबीटी पोर्टलद्वारे देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे। म्हणजे जे काही पैसे असतील ते डीबीटी माध्यमातूनच मिळणार, इतरत्र कोणत्याही माध्यमातून पैसे मिळणार नाही। आता डीबीटी म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया। म्हणजेच काय, तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक, तुमच्या आधार कार्डला बँक लिंक, या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील याला बोलतात डीबीटी। जर समजा तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। म्हणून तुमचे जे पैसे येत नाही याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं डीबीटी क्लिअर नाहीये। त्यामुळे डीबीटी जर क्लिअर असेल तर अशा लाभार्थ्यांना पैसे लगेच मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही। त्याचबरोबर त्यांनी दुसरा मुद्दा या ठिकाणी असं क्लिअर केलंय की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून चालणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल योजना, त्याचबरोबर राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना म्हणजेच काय NSAP या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केलेले सर्व पैसे वर्ग करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, या ठिकाणी सर्व रक्कमा तुम्हाला दिसत, या पद्धतीने हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावेत। यासाठी सुरुवातीला हे सर्व पैसे योजनानिहाय जे खाते उघडले गेलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे सर्व भरले जातात आणि त्या बँकेच्या मार्फत नंतर संबंधित सब बँकेमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्या लोकांचे अकाउंट खोललेले आहेत, समजा कॅनरा बँक असेल, महाराष्ट्र बँक असेल, TDC बँक असेल, अशा सर्व बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जातात। परंतु हे सर्व पैसे अगोदर कुठे ॲड होतात तर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जे राज्य सरकारचं योजनांसाठी सेपरेट अकाउंट खोललं जातं त्याच अकाउंटला हे पैसे पहिल्यांदा ट्रान्सफर होतात।
ते पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर संबंधित बँक किंवा संबंधित अधिकारी त्या अकाउंटच्या माध्यमातून सब अकाउंटला किंवा सब बँकेला ते पैसे ट्रान्सफर करतात। अशा पद्धतीने हे सर्व पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत योजनेच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत आणि लवकरच हे पैसे संबंधित लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये संबंधित अकाउंटला ट्रान्सफर केले जाणार आहेत। अशा पद्धतीची अधिकृत माहिती या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून या शासन निर्णयाद्वारे जनतेला दिलेली आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत अतिशय उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।